खूप सुंदर अशी फिटिंग आली. फायनली ब्लाऊज हा कंप्लीट झाला. तर पुढे व्हिडिओ बघा कंटिन्यू. म्हणजे मी कशा पद्धतीने याची कटिंग केली आणि कशी स्टिच केले मी याचे सगळे व्हिडिओ काढलेले आहेत. माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्लाऊज हा खूप सुंदर असं फिटिंगला आला. प्रिन्सेसमध्ये आहे, 3 पीसमध्ये. नॉर्मल पोटामध्ये लूज आहे पण एकदम परफेक्ट असं बसलं आहे. तर पूर्ण बघा. नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला दाखवते का मी पेपर पॅटर्न कसं कटिंग करणार. कारण माझ्याकडं भरपूर सारे एकाच व्यक्तीचे ब्लाऊज आले आणि सगळे डिझाईनचे मी तुम्हाला अगोदर ते दाखवते. म्हणजे कमी वेळामध्ये मी कशी कटिंग करणार हे बघा. हा एक ब्लाऊज आहे, साडीतला आहे, काठपदरची साडी. हा पण एक ब्लाऊज पीस आहे साडीतलाच, याला पण काठ आहे. मी याला सगळे ब्लाऊज मी डिझाईनचे शिवणार. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हे 2 पीस आहेत, म्हणजे 4 ब्लाऊज आलेत. 4 डिझाईनचे आहेत आणि हे 4 मी अस्तर प्रेस करून ठेवलेत. तर आपण अगोदर हा कलरचा ब्लाऊज घेऊ आणि याच्यावर आपण कटिंग करू. तर मग मी तुम्हाला पेपर कटिंग कसे दाखवणार का जे मी पेपर पॅटर्न अगोदरच कट करून ठेवले त्याच्यावरच मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते. म्हणजे माझा टाईम बराचसा वाचून जातो आणि पटकन ब्लाऊज शिवून होते, म्हणजे मला बाकीच्या कामाला मी मोकळे होईल. कारण मला अजून भरपूर सारं काम आहे, गर्दी भरपूर आहे. तरी पण मी तुम्हाला ॲडजस्ट करून हा व्हिडिओ मी पूर्ण शेअर करते. आता सगळ्यात अगोदर म्हणजे आपण काढणार आहोत बाही काढणार. तर मला हा भाग जो ब्रॉड काठ आहेत तर मी ते पाठीला डिझाईन म्हणून वापरणार आणि हे जे छोटे काठ आहेत ते मी बाहीला वापरते. तर आपण बाही अगोदर कट करून घेऊ. तर कस्टमरची बाही आहे 5 इंचाची. अगोदर आपण फोल्ड करू. याला 4 पदरमध्ये घेतले. पण आता आपण घडी कशी घ्यायची मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. 4ची बाही आहे. 4ची बाही शिवून होती तर आपल्याला 5 इंच घ्यायचे. तर बघा 5 इंचावर मी एक पॉईंट देते. व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण समजून सांगण्यासाठी वेळ निघून जातो. थोडंसं आपण एकसारखं आखून घेऊ आणि ते कट करू, म्हणजे खाली वर व्हायला नको आहे. आता पुन्हा एकदा आपण चेक करू 5 वर येते का नाही, कारण आपल्याला शिवून 4 इंचाची बाही लागते. थोडंसं खालीवर झालं म्हणजे आपण समोरचा भाग कट केल्यामुळं झालं. आता आपल्याला घडी कशी काढायची बाहीची तर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते. हे बघा, अगोदर मी मोंडा चेक करते. जवळजवळ 8.5 इंचाचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर हे बघा, बंद बाजू समोरून आहे आणि ओपन बाजू माझ्याकडून आहे. तर मी ती ओपन बाजू पुन्हा एकदा फोल्ड केली, म्हणजे आपल्याला जवळजवळ 10ची घडी लागते. तर आपण बघा 10ची घडी घेणार आहोत. तर आपल्याला फक्त जॉईंट मग इकडच्या बाजूने द्यायचं आहे, म्हणजे सोपं पडतं. जॉईंट द्यायला जास्त त्रासदायक होत नाही. आता आपण खालच्या बाजूने 2.5 इंच घेणार आणि जेवढा आपला दंडघेर आहे त्यानुसार आपल्याला दंडघेर टाकायचा आहे. तर दंडघेर आहे 5.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच ॲड करायचे लूजिंगसाठी. तर आपण आता याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता आपण करणार आहोत बाही कटिंग. आता आपण याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला इथं आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. आता जॉईंट द्यायला काहीच अवघड नाही, खूप सिंपल पद्धतीने 2च बाजूने जॉईंट आला आहे. तर आपली बाही कटिंग ही कंप्लीट झाली. आता आपण करणार आहोत पाठीचा भाग कट. तर बंद बाजू माझ्याकडून, ओपन बाजू समोरून. तर आता हे बघा,
आता हे आहे पाठीचा भाग. तर याच्यामध्ये आपण अगोदर कंबर किती आहे कस्टमरचं आणि उंची किती आहे ते अगोदर टाकून घेऊ, कारण पेपर ते बरोबर आहे. हा याच्यामध्ये काय कमी जास्त नाही. पण समजा कमरेचा भाग किती आहे किंवा छाती किती आहे हे आपल्याला चेक करूनच आपल्याला घडे टाकायचे. तर 36 छाती आहे, तर 9 हा चौथा भाग येतो. याच्यामध्ये 2 इंच आपण ॲड करतो. बरोबर, हे झालं कमरेचा छातीचा भाग. याच्यामध्ये 2 इंच आपण ॲड केलं. आता कमरेचा भाग किती आहे 28.5 इंच. 28.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, तो अशा पद्धतीने. आता 28.5चा चौथा भाग काढला, जवळजवळ 7 इंच आणि 2 लाईन आल्या. तर आपण ते परफेक्ट घेऊ आणि याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करू. आता आपण याच्या लाईन आखून घेऊ. ही पण लाईन आपण आखून घेऊया. आता आपण ठेवू पेपर. आता हा झाला आपला पेपर. बघा, आता मी तुम्हाला दाखवते का ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न खरेदी करता तर त्याच्यानंतर तुम्हाला कमी जास्त कसं करायचं याच्यासाठी मी तुम्हाला हे फोडून सांगते. बाकीचं कुठेही काही कसा बदल करायचा हे पण ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल, म्हणजे अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने हे झालं, म्हणजे एवढा आपला कपडा एक्स्ट्रा झाला, हे आपल्याला घ्यायचा नाही आहे, हा आपल्याला काढून टाकायचा. फक्त आपला हे माप आले. तर मग आपण याच्यामध्ये ह्या पॅटर्नमध्ये आपण 9ची घडी किंवा 9.5ची पण घडी घेऊ शकतो किंवा 10ची पण घडी घेऊ शकतो. ब्लाऊज हा एकदम परफेक्ट येऊन जाणार. आता मला काढायची डिझाईन ब्लाऊजला. तर मी काय केले, ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करणार, समजा मी हा भाग अगोदर गळा काढून घेते, तुम्हाला मी दाखवते. ज्यावेळेस मी हा भाग अशा पद्धतीने जर कट केला तर ज्यावेळेस आपण जोडतो तर उंचीमध्ये कमी होतं, बरोबर. तर त्याच्यासाठी मी काय केले, हा दुसऱ्या पेपरवर मी कटिंग केले. सेम हीच पद्धत आहे. हे बघा, कुठेही कमी जास्त काहीच नाही. आता याच्यामध्ये किती झाले आपलं जास्त, तर मी ते याच्यामध्ये काढून घेते, म्हणजे एवढं. तर आपल्याला हे कट करायचं आहे. एवढं जास्त झाले हे मी तुमच्यासमोर कट करते. व्हिडिओ पूर्ण बघा, खूप सुंदर माहिती सांगते. आता मी याची करणार आहे कटिंग. कारण ज्या वेळेस आपण हे जोडल्याच्या नंतर, असं जोडल्याच्या नंतर कपडा कमी होतो आणि उंचीला जास्त होतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी हे तुम्हाला समजून सांगितलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हा भाग पण कट करायचा आहे. हा भाग पण आपल्याला कट करायचा आहे. हा इथपर्यंत कट करायचा आहे. आता मी हे पलटी करते. आता आपल्याला थोडंसं मी ह्या बाजूनी जास्त ठेवते खाली, का जेवढं आपल्याला जोडण्यात येईल कपडा तेवढा आपल्याला जास्त ठेवते, म्हणजे ब्लाऊजमध्ये कुठंही कमी अजिबात पडणार नाही. इकडची बाजू आहे तशीच आखून घेणार. हे बघा, अशा पद्धतीने इकडची बाजू कशी सोडायची, जेवढा आपण शिलाईमध्ये कपडा गुंतवतो त्यानुसारच सोडायची, बाकीचं कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. आता ही बाजू पण आपण लगेच जोडून घेऊ. आता तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला दाखवते. हा भाग कसा जोडलेला, हा भाग असा होता आणि हा भाग असा होता. आता इथं ही खालची बाजू आली, याला कुठेही काही करायचं नाही कारण याला जॉईंट येईल. आता हे आपल्याला
आहे तसंच आखून घ्यायचं आहे. हे तिन्ही भाग आपल्याला टाकून द्यायचे नाहीत. जोपर्यंत आपलं ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत आहे तसंच ठेवायचं आहे. आता हे झालं आपलं आखून. आता याच्या शेजारी आपण ब्लाऊजचे दुसरे पार्ट घेऊया. तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर नक्कीच कमेंट करा, कारण माझ्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही हर एक ब्लाऊजची फिनिशिंग तर ऑलरेडी बघतायच किती व्यवस्थित आली. कुठेही कमी जास्त काहीच होत नाही. शोल्डरचं माप पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ. कुठेही कमी जास्त काहीच होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर जसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार तुम्हाला पेपर पॅटर्न अवेलेबल होतील. आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये पण कमी कुठं करायचं आहे का, जे करून उंचीमध्ये जर कमी जास्त जर झालं तर क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला कमी जास्त हे करावं लागतं. आता हा झाला आपला गळा आणि हा झाला आपला कटोरी शेजारचा भाग. तर आपण काय केलेलं, कडेने 1 इंच तरी कमी केलेलं. तर मी हे आहे तसंच ठेवणार आणि कडेने मी 1 इंच कमी करणार, कारण आपण पाठीच्या भागामध्ये पेपर पॅटर्न 1 इंचाने कमी केलं. आपलं जेवढं लागत होतं आपण तेवढं घेतलेलं. हे झाली पूर्ण याची कटिंग. तर आपण हे बघा हा तसंच ठेवलं आहे. तर आपण एवढं कमी केलेलं, म्हणजे मी तुम्हाला परत एकदा पलटी करून सांगते का मी कुठलं, हे जे आपण कमी केलेलं ते मी याच्यामध्ये कमी केलं आहे. बरोबर आलं लक्षात. आता आपण याची करूया कटिंग. तर आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण मेन ब्लाऊज पिसावर कटिंग करतो तर त्याच्यावर आपल्याला कुठंच काहीच बदल करायचा नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कटिंग एकदम परफेक्ट अशी झाली. गळा थोडासा मी वरती घेतला आहे. याची डिझाईन मी कशी बनवते हे बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णच बघा, कारण लक्षात येऊन जातं का ज्यावेळेस मी पेपर कटिंग कशी केली तर त्याच्यावर मी व्हिडिओ कसा बनवला आहे आणि ब्लाऊज फिनिशिंग कशी आली हे लक्षात येण्यासाठी व्हिडिओ पूर्णच बघा. आता आपण क्रॉसपट्टीमध्ये जरी आपण 1 इंच कमी केलं तरी पण चालते, पण काय नाही, ज्यावेळेस आपण शिवतो त्यावेळेला जरी उरलं तर कट करायला काही अडचण नाही. काही डाऊट असतील तर नक्कीच सांगा. अशा पद्धतीने हे झाली आपली अस्तरची कटिंग. तर आपण करणार आहोत मेन फॅब्रिकवर कटिंग. तर मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं हा आहे ब्लाऊज पीस. तर आपण याचे काठ पूर्ण काढणार आहोत. तर तुम्ही कसे बसवणार तर बघा अशा पद्धतीने. आता ही बाजू आली फिटिंगची, तर ह्या प्लेन भाग जरी याच्यामध्ये गेला तर काही अडचण नाही, पण हे जे काठ आहे हे पूर्ण पाठीलाच येऊन जातील आणि खूप छान असं दिसून येईल. तर आपण बघूयात. अगोदर आपण बाही कटिंग करून घेऊ. बाही कटिंगला काय करणार मी, मला मेन फॅब्रिकला पण जॉईंट द्यावाच लागेल. तर 5 इंचावर मी एकसारखं सरळच कटिंग करते.
नंतर जॉईंट दिल्याच्या नंतर मग मी बाही याला जोडून घेईन. आता आपण हा भाग ठेवून घेऊ. बंद बाजू माझ्याकडून आहे. आता मी थोडंसं इकडच्या बाजूने थोडंसं कपडा ठेवला आहे. बघा, नॉर्मल ठेवलं आहे. थोडंसं कमी जास्त ठेवा, मेन फॅब्रिक जास्त ठेवा. अशा पद्धतीने जवळजवळ आपले ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झालेलीच आहे. थोडंसं ब्लाऊज राहिलं आहे. जास्त गर्दी असल्यामुळे मी पेपर कटिंग नाही दाखवू शकले. मग मी जे पेपर अगोदरच कटिंग करून ठेवलेले, मी शक्यतो तेच पेपर जास्त यूज करते, म्हणजे माझं काम भरपूर वाचतं. मी ह्या ब्लाऊजचे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे. तर मी बॅक साईड वेगळा व्हिडिओ बनवणार आणि मी फुल व्हिडिओ जो फ्रंटचा आहे तो पण मी बनवणार. तर व्हिडिओ पूर्णच बघा, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल का मी कशा पद्धतीने काम केले. तर हा आहे गळ्याकडचा भाग असा. आता आपण याच्यामध्ये उरलेला जो हा कपडा आहे, तर हा आपण ह्या बाजूला यूज करू शकतो. तर मी अगोदर याची कटिंग करून घेते. तर आता मला याला जॉईंट द्यायचा आहे ह्या कपड्याचा, तर मग मी हे कट करून ठेवते. अशा पद्धतीने ब्लाऊजची पूर्णच कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.